दारव्हा येथील आगारातील नितीन उजवणे या व्यवस्थापकावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। त्यानंतर इतर 8 महिलांनीही तक्रार दाखल केली। मात्र अद्यापही कुठलीच दखल न घेतल्याने महिलांनी विभाग नियंत्रक कार्यालयावर धडक देत कारवाईची मागणी केली आहे। दारव्हा आगारातील व्यवस्थापक नितीन उजवणे यांनी आगारातील कर्मचारी महिलेला हेतू परस्पर त्रास दिल्याप्रकरणी महिलेने तक्रार दाखल केली होती। त्यावरून पोलिसांनी व्यवस्थापकाबद्दल गुन्हा दाखल केला। त्यानंतर तेथील 8 महिलांनी मानसिक छळाबाबत तक्रार दाखल केली होती। मात्र विभाग नियंत्रण कार्यालयाकडून तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत महिलांनी विभाग नियंत्रक कार्यालयावर धडक देत कारवाईची मागणी केली आहे। मी यवतमाळ विभागात वाहक या पदावर काम करतो सर। दारव्हा आगारामध्ये आता नुकतीच एक घटना घडलेली आहे। नितीन उजवणे डेपो मॅनेजर जे आहे त्यांच्या विरोधात आम्ही जवळपास 8 महिन्यापासून ते महिला लिपिकांना महिला वाहकांना त्रास देत आहे म्हणून 8 महिन्यापासून तक्रारी केल्या। जवळपास 3 ते 4 तक्रारी केल्या आहे पण त्यांच्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही। त्यांच्यावर काहीच कार्यवाही झालेली नसल्यामुळे आता 6 तारखेला आमच्या एका महिला लिपिकासोबत असभ्य प्रकार घडलेला आहे। त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे दाखल केलेली आहे, त्यांना अटक केलेली आहे। पण आमच्या प्रशासनाने 8 महिन्यापासून आम्ही तक्रार करूनही त्यांच्यावर काहीच कार्यवाही न केल्यामुळे त्याची जी हिंमत होती ती वाढली आणि जी घटना घडायला नको होती 6 तारखेला ती घटना घडली। आमचं एकच म्हणणं आहे की प्रशासनानं आता याच्यावर योग्य कारवाई करून त्यांच्यावर लवकरात लवकर निलंबनाची कार्यवाही करावी आणि यानंतर जर प्रशासनाकडे अशा प्रकारच्या तक्रारी सादर होत असतील आणि प्रशासन जर त्याच्यावर कार्यवाही करत नसतील तर यानंतर प्रशासनाने आम्ही जर तक्रारी दाखल केल्या तर एवढा वेळ किंवा एवढा अवधी न घालवता तत्काळ त्या महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर योग्य प्रकारे कार्यवाही करून संबंधितावर कार्यवाही करावी एवढी आमची अपेक्षा प्रशासनाकडून आहे। काय नाव आपलं? सोनाली राऊत, निर्भया प्रमुख।